झी 24 तास एक पाऊल पुढे। नवी मुंबई महानगरपालिकेतील ज्युनियर इंजिनियर अवधूत मोरे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे। नेरूळमधील अनधिकृत इमारतीचं बांधकाम तोडू नये म्हणून धमकी दिल्याची तक्रार मोरे यांनी सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे। आव्हाड यांच्यापासून जीवाला धोका असल्याचंही त्यांनी तक्रारीत म्हटलंय। नेरूळ इथल्या पॉम टॉवर इमारतीत आपल्या नातेवाईकांचे फ्लॅट असल्यानं ती पाडू नये यासाठी धमकी दिल्याचं मोरे यांचं म्हणणं आहे। याबाबत पालिका आयुक्तांकडे ही तक्रार दिली असल्याचं मोरे यांचं म्हणणं आहे। नवी मुंबई महानगरपालिकेतील ज्युनियर इंजिनियर अवधूत मोरे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे। नेरूळमधील अनधिकृत इमारतीचं बांधकाम तोडू नये म्हणून आव्हाड यांनी धमकी दिल्याची तक्रार सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये मोरे यांनी नोंदवली आहे। आव्हाड यांच्यापासून जीवाला धोका असल्याचंही या तक्रारीत म्हटलं आहे। नेरूळ येथील पाम टॉवर इमारतीत आपल्या नातेवाईकांचे फ्लॅट आहेत, त्यामुळे ती पाडू नये यासाठी आव्हाडांनी धमकी दिली असं मोरे यांनी तक्रारीत म्हटलं आहे। शिवाय याबाबत पालिका आयुक्तांकडेही तक्रार दिली असल्याचं मोरे यांनी म्हटलंय। अनधिकृत बांधकाम न पाडण्याबाबत आव्हाडांनी धमकावल्याची तक्रार नवी मुंबई महानगरपालिकेतील ज्युनियर इंजिनियर अवधूत मोरे यांनी सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धमकी दिल्याची तक्रार एका ज्युनियर इंजिनियरनं पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे। अनधिकृत बांधकाम तोडू नये म्हणून धमकी दिल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे। आव्हाड यांच्या नातेवाईकांचे फ्लॅट असल्यानं ती अनधिकृत इमारत पाडू नये यासाठी आव्हाडांनी धमकी दिल्याची तक्रार अवधूत मोरे यांनी सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।